नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यस बँक लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025चा क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बिलकुल लक्ष देऊन ऐका, कारण मित्रांनो, मी मध्ये तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. आणि मित्रांनो, ते पॉईंट तुम्हाला आता आणि पुढे जाऊन खूप कामात येणार आहे. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडमध्ये मार्च 2025नुसार FISची होल्डिंग आहे 26.88%, DISची होल्डिंग आहे 39.52% आणि यस बँक लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.60%. चला आता बघूया यस बँक लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट. आणि मित्रांनो, आपण बघणार आहोत यस बँक लिमिटेडचे स्टँड अलोन नंबर. आणि मित्रांनो, हे नंबर सगळेचे सगळे लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे मित्रांनो, हे आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा इंटरेस्ट अर्न इयर ऑन इयर बेसिसवर 7,447 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 7,616 कोटी रुपये. आणि यस बँक लिमिटेडचा इंटरेस्ट अर्न क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7,829 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 7,616 कोटी रुपये. आणि मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 9,015 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 9,355 कोटी रुपये. आणि यस बँक लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 9,341 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 9,355 कोटी रुपये. आणि मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 8,113 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 8,041 कोटी रुपये. आणि यस बँक लिमिटेडचा टोटल एक्सपेंडिचर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 8,262 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 8,041 कोटी रुपये. आणि मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर प्रोव्हिजनिंग इयर ऑन इयर बेसिसवर 902 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,314 कोटी रुपये. आणि मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर प्रोव्हिजनिंग क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,079 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 1,314 कोटी रुपये. चला आता बोलूया यस बँक लिमिटेडच्या प्रोव्हिजनिंगबद्दल. आणि मित्रांनो, प्रोव्हिजनिंग जेवढी वाढते तेवढी बँकसाठी बॅड न्यूज असते. आणि मित्रांनो, प्रोव्हिजनिंग जेवढी कमी होते तेवढी बँकसाठी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडची प्रोव्हिजनिंग इयर ऑन इयर बेसिसवर 470 कोटी रुपयांनी घसरून या क्वार्टर 4मध्ये आली आहे 318 कोटी रुपये. आणि यस बँक लिमिटेडची प्रोव्हिजनिंग क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 258 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आली आहे 318 कोटी रुपये. आणि मित्रांनो, चला आता बोलूया यस बँक लिमिटेडच्या नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 451 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 738 कोटी रुपये. आणि यस बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट
क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 612 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 738 कोटी रुपये. चला आता बोलूया यस बँक लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा EPS, आणि मित्रांनो हा जो EPS असतो हा नाही मिलियनमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 0.15 रुपीजने वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 0.23 रुपीज, आणि यस बँक लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.19 रुपीजने वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 0.23%. आणि मित्रांनो, चला आता बोलूया यस बँक लिमिटेडच्या NPA बद्दल. आणि मित्रांनो, NPA जेवढा वाढतो तेवढी खराब गोष्ट असते, आणि NPA जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA इयर ऑन इयर बेसिसवर 1.7%ने घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 1.6%. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर यस बँक लिमिटेडचा ग्रॉस NPA सेम आहे 1.6%, 1.6%. आणि मित्रांनो, यस बँक लिमिटेडचा नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर 0.6%ने घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 0.3%. आणि यस बँक लिमिटेडचा नेट NPA क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 0.5%ने घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला आहे 0.3%. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.